कोकण सफारीचा आजचा चौथा दिवस खूप खास होता ना. ह्या दिवसात मी जे काही सुंदर ठिकाणं पाहिली आहेत, एन्जॉय केली आहेत, ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. कोकण सफारीच्या चौथ्या दिवसात तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा दिवस हा आणखीच खास आहे, कारण आज आम्हाला कोकणातील माणुसकी आणि प्रेम हे जवळून अनुभवायला मिळालं. तर आज दिवसाची सुरुवात झाली ती प्रथमच्या घरी भेट देऊन, कारण त्यांनी खास आम्हाला नाश्त्यासाठी बोलवलं होतं. त्यांच्या घरी पोहोचलो आणि सर्वात आधी नजरेत भरलं ते त्यांचं सुंदर कोकणी घर. घरातच त्यांचं स्पोर्ट्सचं शॉप सुद्धा होतं. एक गोष्ट विशेष जाणवली ती म्हणजे त्यांच्या घराभोवतीचा सुंदर परिसर. नारळ, फणस, सुपारीचं झाड तर कोकणाची ओळख आहेच, पण त्या सगळ्यांपेक्षा मन जिंकलं ते त्यांनी ठेवलेल्या स्वच्छतेने. घराच्या आजूबाजूचा प्रत्येक कोपरा इतका नीटनेटका आणि स्वच्छ होता की पाहूनच मन प्रसन्न झालं. घर सुंदर असण्यापेक्षा ते प्रेमाने आणि जपून ठेवणारी माणसं सुंदर असतात. काही सुंदर क्षण मनात साठवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता वेळ झाली होती जेवणाची. मग आम्ही पोहोचलो एका छान सुंदर हॉटेलमध्ये. प्रथमच्या घरी जेवणाचा आग्रह खूप होता, पण मला पुढे आणखी बरंच काही फिरायचं होतं. हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी होती. अक्षरशः अर्धा पाऊण तास आम्ही असे लाईनमध्ये वेटिंगमध्ये होतो. इथलं जेवण खूपच अप्रतिम होतं, म्हणून सगळ्यांनी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेतला. कोकणातली सोलकढी म्हणजे विषयच वेगळा. सोलकढी तर प्रत्येक ठिकाणी चविष्टच, आणि इथले मासे तर खरंच अप्रतिमच. जिवंत मासे खाण्याची मज्जाच वेगळी. मुंबईमधील बर्फातील मच्छी खाऊन कंटाळा आला होता, आणि कोकणात येऊन असा ताज्या मच्छीचा आस्वाद घेण्याची उत्सुकता मला तर फारच होती. भार्गवीला आणि आईला इथे खाण्यासाठी मज्जा आली होती आणि फिरण्यासाठी खूप मज्जा येत होती त्यांना. छान असं जेवण केल्यानंतर आम्ही निघालो सावंतवाडी जवळील फिश ॲक्वेरियम पाहायला. फिश ॲक्वेरियमचा आपला वेगळा व्लॉग लवकरच पोस्ट होणार आहे, आणि तो बघायला विसरू नका. थोडक्यात मी इथे तुम्हाला शो केलंय तिथले मासे, तिथले पक्षी, गार्डन खरंच खूपच सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे. आपला हा व्हिडिओ मोठा होणार म्हणून मी दुसरा व्हिडिओ बनवलाय आणि तो लवकरच तुमच्यासाठी पोस्ट करणार आहे. तर ॲक्वेरियममधनं बाहेर पडल्यावर आमचा स्पेशल असा प्लॅन झाला तो डिनरचा. रात्रीचे 9:30 वाजले, 9:24 झाल्यात आणि मी आलेली आहे देवगडवरून आता थेट सावंतवाडीवरून आता डायरेक्ट आम्ही आलेलो आहोत गोव्यामध्ये, ते पण जेवण करण्यासाठी. जेवण इथे खूप छान, इथलं जेवण खूप छान असतं, म्हणजे स्पेशली मासे खाण्यासाठी आलो आहे आम्ही. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, बघूया कसं आहे हॉटेल. मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादात बेल आयकॉनची बेल वाजवलेली नाहीये, तर जा आणि आधी पटकन बेल आयकॉनची बेल वाजवून या, कारण आपल्याला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी. अंकिता क्लासिक रेस्टॉरंटमध्ये देवगडवरून गोव्यापर्यंतचा प्रवास आम्ही का केलाय ते तुम्हाला बघण्यासाठी कंटिन्यू राहायचं आहे माझ्यासोबत. 2-2, 3-3 तास इथे लोक वेटिंगला राहतात फक्त जेवणासाठी. व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू राहा माझ्यासोबत. या हॉटेलची स्पेशालिटी आपल्याला पाहायची आहे. मी असं खाते ना तर आई म्हणते मला अटकला कशात.
आणि भार्गवी बोलते घरी घेऊन जाऊ का खेळायला तिला. बीचवर आले ना मी शिंपले गोळा करते. जसं ऐकलं होतं खरंच तेवढंच सुंदर जेवण इथे आहे आणि म्हणूनच लोक इथे 2-2, 3-3 तास जेवणासाठी वेटिंगला असतात. आपल्याला जास्त वेळ काही लागला नाही कारण प्रथमची इथे खास ओळख होती, त्यामुळे वेटिंगला आपल्याला राहावं लागलं नाही. खरंच सांगते, मनापासून सांगते की मी प्रमोशन करण्यासाठी वगैरे नव्हती आली, फक्त ऐकलं होतं आणि मी इथे आली आहे. तर अफलातून टेस्ट आहे, आम्हाला सगळ्यांनाच माझ्या फॅमिलीला सुद्धा खूप आवडलंय. तर मस्त जेवण झालंय, आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत आणि आता आमच्या परतीच्या मार्गाला आम्ही जाणार आहोत. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि बेल आयकॉनची बेल ही वाजवा नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि हा व्हिडिओ तुम्ही आमचा पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.